त्या दुकानात मस्त बासरी आहे. मला बासरी पाहिजे म्हणजे पाहिजे. देतो म्हणतो ना, थांब ना. त्या काकूला थोडीशी मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती पाहू लागतो मग घेऊ. दिलू मोहित कुठे गेला रे? मोहित आहे त्या पद्यानं सोबत आहे आणि हे ग्रीष्मा बी आहे त्याच्यासोबत. मी आईले तिथं मला हे दिसल्या बासुऱ्या, मस्त बासुऱ्या. तर मी आईले बोलावले आलो. चल पटकन. तुझं आम्ही येतो. हे काकू सोबत नाही थोडेसे पाहतो मूर्ती गिरती. तू तिथंच थांब, मी येतो. चला ना, त्याच्या बासुरी ये काय घेऊन घेऊ मग घेऊ मूर्ती. नाही चल, त्याला काय आहे. चला मग ते भटकन नाही तर त्या अंकी एकटा कुठे जाईन. चल कुठे आहे दुकान दाखव. चल चल चला काकू. दुकानात तर कोणीच नाही दिसून राहिलं. आताच होते ना ते काका होते दुकानात. थांबा बाई, मी दुकानातच बसलो आहे. जेवण करून राहिलो. सकाळपासून गर्दीच होती. आता कोणी नव्हतं तर जेवून राहिलो मी बसून. थांबा 2 मिनिटं. ते काकाजी अंदर जेवण करून राहिले. तुम्हाला लवकर चला म्हणलं. जेवते ना काय, जेवायला किती वेळ लागेल? 5 मिनिटं थांब. पाय ना अर्चना, इथं तर देव सगळंच दिसून राहिलं. पाय ना तू, तुळचे जे लागते ते पाहून घे दुरूनच. मग भाव विचारले बरं होते. हो पाहून राहिली ना मी, तेच पाहून राहिले. अरे एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीच घ्यायची होती पितळची. माळा पाहू का शांताबाई? माळा तर दिसून राहिली इथं. हो पाय ना, चांगलं तर आहे, मोठं दुकान आहे चांगलं. अशा त्यासोबत होती ना पाटलिंग काकू, कुठे दिसून नाही राहिली. थकली म्हणे, मी थकली म्हणे तर चंदाने नेऊन दिलं. तर गजानन महाराजच्या मठातच चंदाने नेऊन दिलं. आता चंदा माहीत नाही कुठं आहे तर आपण तिथंच जाऊ ना पहिले. हो माझी आई म्हणे मी येतो म्हणे वापस. तर आजीला नेऊन देतो ना मग येतो म्हणे. हे कुठे आहे लता? लता काकू आहे ना, आई सोबतच आहे. दिने मागचा पद्या रे, पद्या आणि मोहित हाय दोघं जण त्या दुकानात उभे आहे तिथं. त्यानंच रात जा, हारू गिरू नका. आम्ही सोबतच आहे. मी फक्त इथं बासरी घ्यायला चालू. त्यावेळी झाला ह्या दोघी जणी दिसल्याच नाही. मला टेस्ट दर्शन व्हायचं असं केव्हा आले केव्हा नाही मंदिरात. आपल्याला त्याचं करायचं तरी काय आहे. मंदिरात दर्शन करी नाही ते काय करी, आपल्यासोबत थोडी आल्या. आपल्यासोबत राहिले असत आपल्याला त्याची जिम्मेदारीच घ्यायला लागली असती. इथं गेली ते आपल्याला मानत तरी होती का? हो तुझं बरोबरच काय. झालंच नाही का काकाजीचं जेवण? झालं का काकाजी? हो पहा ना, तुम्हाला जे लागते तुम्ही पहा. दिसते ना दुरून. पहा मी झालंच आहे. कसं आहे तिने त्याला जीव तर दे. 2 मिनिटं झाली उभा आहे इथं. लावली तुला लफड. तोपर्यंत आम्ही पदाले ना मोहितले बोला ना का जा घेऊन ये. चालते का ग्रीष्मा? हो चल. बोला ताई, काय पाहिजे? मला 2 तुळशीच्या माळा पाहिजे. तर सांगा कितीच्या ह्या माळा सांगा, पण तो बरोबर भाव सांगा. हे एक माळ 100ची आहे आणि एक हे 150ची आहे. तर चांगल्या याच्या माळा आहे, ओरिजिनल माळा आहे. 150 रुपये खूप झाले. ह्या माळेची किंमत एवढी नाही आहे. आमच्याकडेही भेटते किंवा आमच्याकडचे लोकही इकडून घेऊन जाते. एवढी किंमत खूप झाली. तुम्ही बोला ना तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे? 100ला द्या 2. बाई खूप हे झाले, खूप कोण देऊन आले 100ला 2 माळा? 100ला घे, लहानवाली आहे काय? राहू द्या मग. बरोबर तर बोला तुम्ही. सांगा मग कितीला देतात तुम्ही सांगा, मग मी बोलतो. तुम्ही जाऊ द्या, हे घ्या. हे एक 100ची आणि हे एक याच्यावर 50 रुपये कमी करतो. 200च्या 2 घेऊन जा. नाही 200च्या नाही, 150च्या 2 द्या. तुम्ही आता म्हणता म्हणून देऊन राहिलो, नाही तर एवढं पडून मी देत नाही. आणखी बाकीच्याला काय पाहिजे तर. सुनीता मला ना ते मूर्ती पाहिजे. ते मूर्ती विचार बरं, तुला बरा भाव करता आला. मी विचारा काही नाही होत. मला विठ्ठल रुक्मिणीची छोटी मूर्ती दाखवा बरं. ही बघा ही मूर्ती घरच्या देवरासाठी बिलकुल छान बरोबर बसेल. सांगा भाव सांगा. बाई ही मूर्ती 250 रुपयाची आहे, असली पितळची आहे. 200ला द्या. एक मी माळ पण घेणार आहे. नाही 200ला नाही, 220ला घ्या आणि एक 100ला माळ घ्या. 100ची माळ तर आहेच, तुम्ही तेवढाच भाव सांगितला, मग काहीच कमी नाही केला का माळमध्ये? नाही ही 150ची माळ 100ला देऊन राहिलो ना. आणि हे घ्या मूर्ती 220 रुपयाची. मला तर विठ्ठलाचा मोठा फोटो पाहिजे होता, पण याची आफत नाही झाली पाहिजे. नाही बाई तुम्ही फोटो घ्या, काही आफत नाही होत. मी चांगला पॅक करून देतो. थर्माकोलनं. हे पोरं कुठं अटकले? बासुरी घेतो म्हणे. आता कोणती बासुरी पाहिजे आणि कोणती नाही, मी काय घेऊ का मामानानं? आणखीन म्हणून हे पाहून घेतली. त्याला बोलवणार तो म्हणे दोघंही पोरं गायब आहे. देऊ का पॅक करून? आणखीन काही पाहिजे? यायचं सामान करून दे पॅक, फोटो मग मी पाहतो. तुम्ही यायचं देऊन द्या. हो आमचं सामान देऊन दे. हे पद्मा एकटी तिकडे कुठे हिंडून राहिली? हो
हिच्यासोबत रीता बी नाही आहे. ही एकटी इकडे कुठं हिंडून राहिली बाबा. येऊ का आवाज? तुम्हाला काय पडलं? शांताबाई जाऊ दे ना, कुठं जात असन ते. नाही, एक शब्द बोलायला काय आहे. तिला मला बांगड्या द्यायच्या होत्या आणि विचारतो तिले. थांबा, मीच देतो आवाज. पद्मा, ए पद्मा, कुठं चालली इकडे? अरे ह्या इथं उभ्या आहे वाटते, सामान घेऊन राहिले. कायची खरेदी चालू आहे? आता मंदिरात आलो, गावात आलो, पंढरपुरात देव माळा घेणच ना. तू कोण एकटी फिरून राहिली? तू मैत्रीण कुठे गेली रीता? शहरात राहणारी पोरगी थकली म्हणे, जाऊन झोपली. मीच तुम्हाला पाहून राहिली होती, फोन बी नाही लागे. म्हणलं मी काही घेतो म्हणून फिरून राहिली ती बाजारात या मार्केटमध्ये. नाही, मी म्हटलं एकटी कुठे फिरून राहिली बा, म्हणून तुला विचारलं. झालं का दर्शन मंदिरात? हो झालं ना, आम्ही दूरदर्शनच घेतलं. कशी आहे पद्मा तू? दूरदर्शन घेतलं? एवढ्या तू मंदिरात आली, पायाजवळ दर्शनही नाही घेतलं? तुम्ही या निघाल्या सकाळीच तर तुम्हाला कमी गर्दी असेल, आम्हाला खूप गर्दी होती. आमचं तर आताही आम्ही अर्ध्यावरी नसतो पोचलो. जाऊ दे लता, श्रद्धा असली तर कोणती दर्शन घ्यायला तर काही नाही होत. तुला काय काय लागते तर पाहतो ना मी. रीता, तू एवढी जीवाभावाची मैत्रीण आणि तुला सोडून एकटी गेली आराम करायला? तुला एकटीला सोडून दिलं का तिनं? मी काय कोणाला थांबून नाही ठेवू शकत ना. गेली ते, आता तिच्याकडून नाही झालं तर. पण मला फिरायचं होतं, मला काही घ्यायचं होतं म्हणून मी फिरून राहिली. कशी काय वाटली मग तुले रीताची मैत्री? का आमच्यासोबत तर बोर होय असं तुला? आमच्यासोबत की आम्ही गवार लोक. रीता चांगली स्टँडर्ड शिकलेली, तर तुला चांगली वाटली सण तिची मैत्री? मैत्री म्हणजे आता आहे ना, ते बरी आहे. तुम्ही पण चांगल्याच आहे. पण तुम्ही मला आणलं नाही तर मला कोणी ना कोणी सोबत करावंच लागेल ना, म्हणून आणलं मी तिले. का तिच्या घरी गेल्यावर पंजाब भाऊ तर मानून जाईन. पंजाब भाऊ तुला भेटेच, पण तिच्या घरी रीताच्या घरी गेल्यावर तिचा सासरा, आता तिची सासू सोबत आहे, तिचा नवरा, तिला म्हणणार नाही का गेली कुठं होती ना, सांगून नाही गेली. तू यावरची ना आता सगळं. यावर काय नाही येईन मी, काय नाही भले काय भेव दाखवता, ते तिचं पाहून घेईन. जाऊ द्या ना, तुम्ही तिला काय भेवाडून राहिले. घे पद्मा, तुला काय घ्यायचं इथं सगळं सामान चांगलं आहे. शांताबाई, हे दोघं जण गेले ग्रीष्मान दिनी आणि एक पोरा कोणाला सोबतही आणलं आणि ती दोघं काय पाय कुठं गेले तर? चालतंय का त्याला पाहू आपण? थांब ना, थोडा वेळ वाटता येईनच ते. मग या दुकानापुढे तर उभे नाही आहे ते. हो, इतक्या वेळ नसून थांबले, गेले असन. मठात गेले का कुठं गेले माहित नाही. चल आपण वापस त्याच्या जवळच जाऊ. हो चाल, नाही तर आणखीन वेळ होऊन जाईल. लहान लेकराला रडण्याचा आवाज आला का? हो, त्याची तर ते रडून राहिलं. कोणाचं पोरगं माहित नाही लहानचं. चालतं का आपण विचारून पाहू? पण चल. काऊन रडू राहिली बाई? आई आई मम्मी आई. मला वाटतं हिची आई नाही दिसून राहिली. कुठे गेली आई? आई